बगळा तुम्ही पाहू शकता. हे सर्व दृश्य तुम्हाला ओमसाई MTCच्या माध्यमातून दाखवले जात आहेत आणि ओमसाई MTC म्हटलं की क्लीन, क्लिअर आणि क्वालिटी, अप्रतिम क्वालिटी तुम्ही पाहत आहे. मॅचला करूया सुरुवात आणि मॅचला जशी सुरुवात होईल ओपनिंग जोडी मैदान. पहिला बॉल निलेशवीर, पहिला बॉल दिशा चुकीची आहे. पंच त्या ठिकाणी आमच्यापर्यंत ओळतात, आमच्याकडे ओळतात, सांगतायत हा वाईट बॉल आहे. म्हणजे पहिला बॉल वाईट आलाय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. अगदी जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये दाखल होईल. एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. 2 सामने खऱ्या अर्थाने जिंकले UPL उरमुडी टीमने. खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फक्त बॉलला टर्न केले. संग्राम लावण तिथे पोहोचतील का पाहावं लागेल. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. क्वालिटी बॅटिंग संपूर्ण आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने सतीश देठे यांनी केली. पहिल्या डावामध्ये 49 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग सतीश देठे यांच्या माध्यमातून आपण पाहिले. परंतु खऱ्या अर्थाने नितीन वांगडे यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. यावेळेस पहा समोर खेळण्याचा प्रयत्न, स्टिकर एंडला हा बॉल लागलाय, पडल्यानंतर जागेवरती थांबतोय. पाऊस आपण जर पाहिला ना तर रात्रीपासून पाऊस जो सुटलाय तो आतापर्यंत थांबलेला नाहीये. त्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाणी आणि पाणीच पाहायला मिळतंय. उरमुडी क्रिकेट असोसिएशन आपण जर पाहिलं या क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे उरमुडी क्रिकेट असोसिएशनचा तुम्ही विचार केला तर. आणि खऱ्या दोन्ही बॅटरनी चांगली कामगिरी केली. आज तुम्ही जर पाहिलं तर सतीश देठेचा खेळ अप्रतिम राहिला. त्यांच्यासोबत आलेले नितीन वांगडे जे हिरो नावाने प्रसिद्ध आहेत त्यांनी देखील बॅटिंग चांगली केली. दिशा पाहावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंच त्या ठिकाणी सांगतायत आम्हाला की हा वाईट बॉल आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. असोसिएशनचे 8 संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळते. तर यानंतर आपण पाहिलं तर 2 गाव 1 मधील 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. चांगलं क्रिकेट, एक चांगली क्रिकेट स्पर्धा आज आपण पाहतोय. खोलात टाकलेला बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता सतीश देठे यांनी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंच त्या ठिकाणी सांगतायत वाईट बॉल आहे. म्हणजेच एक अतिरिक्त अशा 2 धावा येताना पाहायला मिळतात. निलेशवीर गोलंदाजी मार्क होती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तुळसणगावचे खेळाडू आहेत. तर एका बाजूला तुम्ही नितीन वांगडे हिरो नित्रळगावचे खेळाडू आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर अमर सतीश देठे कुसखुर्द गावचे खेळाडू आहेत. अमर बामरोस येणं बाकी आहे. म्हणजे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे उरमुडी क्रिकेट असोसिएशनकडे. हा बॉल ऑन द राईज खेळलाय ऑन साइडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सुजित शेवाळे बॉलवरती जातील तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. पहिलं षटक अगदी समजदारीचं शांतपणे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी खूप चांगली होते आणि निलेशवीरचं खास करून कौतुक करावं लागेल. मॅच क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खोलात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक. अगदी इथे आपण जर पाहिलं चांगला प्रयत्न राहिला. ड्राईव्ह मारून कॅच घेण्याचा प्रयत्न, हवेमध्ये सूर मारला होता सी कॉर्नरला क्षेत्ररक्षकाने, परंतु इथे बॉल हातातून सटकला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई MTCच्या माध्यमातून. आणि ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला थोडासा फटका आपण जर पाहिला बाउंड्रीच्या आतमध्ये आणि झेल घेण्याचा प्रयत्न, पावसाळी क्रिकेट आणि त्याचा आनंद घेताना आमचे खेळाडू पाहायला मिळतात. हा बॉल अचूक टप्प्यावरती टाकलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा हलकासा वळण घेताना पाहायला मिळाला. येतोय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे. सतीश देठे यांना आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 4 षटकांची मॅच आहे आपण जर पाहिलं तर. हा बॉल पाहू शकता आपण पुल करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे फाईंड क्षेत्रामध्ये थांबेल का नाहीये थांबणार. वाह, फुटबॉल स्टाईल मध्ये क्वालिटी फिल्डिंग तुम्ही पाहू शकता. आणि क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले तर रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीने पाहिलं अगदी शेवटच्या क्षणी फुटबॉल स्टाईलने बॉल आतमध्ये ढकलला त्या ठिकाणी. अगदी अंतिम क्षणापर्यंत तुम्ही ते चित्र पाहू शकता. क्षेत्ररक्षणाचा दर्जा
खऱ्या अर्थाने खूप चांगला राहिलाय टीम कराड फायटर्स या टीमचा आणि काही धावा या ठिकाणी वाचवण्यामध्ये यश आलंय. धावफलकावरती धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती तब्बल 11 धावा स्कोरबोर्डती लागतात. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजिंक्य बेलोशे हे स्टार खेळाडू आमच्याबरोबर या ठिकाणी स्कोरिंग मध्ये जोडले गेलेत. ओमसाई MTC ची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन असतील, मॅनेजर असतील आणि सकाळपासून खऱ्या अर्थाने थेट प्रेक्षेपण खूप चांगलं राहिलंय. गोलंदाज ना अनिल काटेकर गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आहे. हा बॉल दिशाहीन आहे. अगदी लाईन चुकीची आहे. इथे पंचांनी सांगितलं यस इट इज अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जात आहे. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळून इथपर्यंत आल्यात. क्वार्टर फायनलचा सामना आहे. एक बिग मॅच तुमच्या समोर आहे. कराड विरुद्ध उरमुडी. अनिल काटेकर यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. बॉलला पिक करू शकलेला नाहीयेत आणि एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अनिल काटेकरनी प्रभावित केलंय. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु नितीन वांगडे यांना मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. यावेळेस फटका पाहू शकता. पायावरती टाकलेला बॉल फ्लिक केलाय. बॉल आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नितीन वांगडे हिरोच्या बॅट मधून आलेला एक क्रॅकिंग षटकार. रिप्ले टेलिकास्ट हा तुमच्या स्क्रीन वरती. पायावरती टाकलेला बॉल फ्लिक केला. सरळ बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. बॉल कडे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिले बॅटर नितीन वांगडे. मोठे स्ट्रोकची गरज होती आणि इथे मात्र आता मोठे स्ट्रोक यायला सुरुवात झाले. अनिल काटेकर 18 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. थोडीशी गती कमी केली. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करणारा बॉल होता. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आक्रमण केल्यानंतर बॉलरचा कमबॅक खूप महत्वाचा असतो आणि अनिल काटेकरचं कौतुक करावं लागेल. एक षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. पत्रा बजाव स्ट्रोक. अप्रतिम बॅटिंग समोर खेळलेला क्वालिटी. एक प्रतिभावंत एक गुणवंत स्टाइलिस्ट फटका. नितीन वांगडे हिरोच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त टोला. 6 साडी षटकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. काय टायमिंग आहे. ओव्हर पिच बॉल त्याचा परिपूर्ण समाचार घेतलाय. नितीन वांगडे चांगली बॅटिंग करायला लागलेत. आता आणखी एक जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धाव फलकावरती जाऊया. धाव फलकावरती धाव संख्या स्कोरबोर्डती लागते. ती धाव संख्या आहे 25 धाबा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 60 आणि 60 पेक्षा जास्त धाबा तुम्हाला या मॅच मध्ये कराव्या लागतील. कारण कराड तालुका म्हटलं, कराड फायटर्स टीम म्हटली की बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे देखील चांगला आहे. अनिल काटेकर 2 षटकार त्यांच्या या ओव्हरमध्ये आलेत. सतीश तेटे. हा बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन चेक केली जाते आणि इथे पंच पुन्हा एकदा सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक वाईट बॉल येतोय म्हणजे अतिरिक्त धाव संख्या येते 26 विदाउट लॉस. UPL उरमडी टीम रन्स आता यायला लागलेत कारण 4 षटकांची मॅच आहे. थोडंसं तुम्हाला एक्सलेटर करावं लागेल. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. ओ हा बॉल तुम्ही पाहू शकता. गुडलँड स्पॉटच्या पुढे पडला. थोडासा हलक्या हाताने टाकलेला बॉल आणि इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न सरळ निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 26 विदाउट लॉस. UPL उरमुडी टीम. क्वार्टर फायनलचा सामना पाहताय तुम्ही. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 65. 13चा ॲव्हरेज आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 26 मध्ये 6 एक्स्ट्रा आणि 26 धावा तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये 6 धावा एक्स्ट्रा आहेत. 4 षटकांची लढत तुम्ही पाहताय. 4 ओव्हरचा सामना आहे. टीम आहे कराड फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही टीम पाहू शकता UPL
उरमुडी टीमने चांगलं क्रिकेट खेळलंय. राजू कंकची टीम आहे कराड, त्यांनी देखील चांगलं टीम वर्क आज दाखवलंय. सुजित शेवाळी चांगली बॅटिंग, बॉलर्सनी खूप चांगली कामगिरी केली. त्या कारणाने या दोन्ही टीम क्वार्टर फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क होती विशाल उर्फ बापू. पहिला बॉल क्वालिटी बॉलिंग यार. पहिला बॉल उसळी घेणारा बॉल आहे आणि पहिला बॉल येतोय डॉट. नितीन वांगडे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर वाईड आला. 2 बॉल आपण जर पाहिले तर खऱ्या अर्थाने विशालची गोलंदाजी चांगली राहिली. मिस्टर बापू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात, परंतु उरमुडी टीम नॉट आउट आहे. दोन्ही बॅटर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस आहे, ऑन साइडला खेळायचं होता, बॉल चाललाय ऑफ साइडला, डीपला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग होताना पाहायला मिळतंय. धावा किती मिळतील तर 2 धावा कंप्लीट केल्यात दोन्ही बॅटरनी. तिसरीचा प्रयत्न होईल का, कारण थोडंसं यष्टी रक्षक त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. रोहित पाटील, निलेश वीर 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धाव फलकावरती जाऊया. 28 धावा UPL उरमुडी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. नितीन वांगडे, पुन्हा एकदा आपटलेला बॉल, वेगवान बॉल आहे, सरळ निघून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अगदी नाकापासून गेलेला बॉल, परफ्यूम डिलिव्हरी ही या बॉलला म्हटलं जातं. क्वालिटी गोलंदाजी. आज कराड तालुक्यातील प्रत्येक बॉलरनी मन जिंकलंय प्रेक्षकाचं. यावेळेस एका हातामध्ये कॅच, व्हॉट अ कॅच रोहित पाटील, क्या बात है, सुपर कॅच. एका हातामध्ये झेल पकडला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल गुड लेन स्पॉटला पडल्यानंतर थोडस उसळी घेणारा बॉल होता आणि उसळी घेणाऱ्या बॉलला जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, पाठीमागे यष्टी रक्षक रोहित पाटील, एका हातामध्ये झेल घेतला. नितीन वांगडे बाद होत आहेत. 29 धावा, पहिली विकेट. नवीन बॅटर अमर बामरस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बडगाव गावचे खेळाडू आहेत. उरमुडी क्रिकेट असोसिएशन कडून खेळत असताना एक जबरदस्त कामगिरी नेहमी सातत्यपूर्व या खेळाडूची राहिली. अमर बामरस स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचतील. अनेक डिस्ट्रिक्ट अनेक तालुका प्रीमियर लीग ॲज अ डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून या खेळाडूने खेळल्यात. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अमर बामरस, हा फटका तुम्ही पाहू शकता, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक येतील, परंतु इथे थोडंसं जजमेंट चुकलंय. मिड विकेट क्षेत्ररक्षकांनी चुकी केली, परंतु धावा मात्र 2 तर कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या 2 धावांनी धावफलक 31 धावांवरती तब्बल जाऊन पोहोचलाय. 31 रन्स, 31 धावा. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं, एक दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. मिस्टर KTPL राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सरळ निघून चालला यष्टी रक्षक रोहित पाटील यांच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. इथे षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती जाऊया. 31 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागतायत. अमर बामरस 2 बॉल 2 वरती खेळतात. सतीश देटे 5 बॉल 5 वरती खेळतायत. थोडासा स्ट्राईक रेट वाढवावा लागेल, कारण सर्व जो खेळ आहे ना तो स्ट्राईक रेट वरती आहे बॅटरचा. रबर बॉल क्रिकेट तुम्ही खेळताय. 3-4 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 60 धावा स्कोरबोर्डवरती लावाव्या लागतील, परंतु तितक्याशा धावा आता होणार नाहीयेत. शेवटच्या षटकामध्ये 20 धावा आल्या तर 51 पर्यंत संघ पोहोचू शकतो. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सुजित, अजय मोहिते गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतात. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडंसं आतमध्ये कट होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. संपूर्ण रबर बॉल क्रिकेट सीझन पाहिलं ना तर आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजी अटॅक कराड तालुक्याचा म्हणायला काय हरकत नाही. आजच्या दिवशी अप्रतिम बॉलिंग 4ही गोलंदाजांनी केली. हा फटका तुम्ही पाहू शकता. ऑन साइडला उडवला हवेमध्ये. सुजित शेवाळे बॉल खाली येतील आणि झेल टिपतील.
विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. सतीश थेटे बाद होताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट. गोलंदाज ज्या पद्धतीने आपण पाहिलं, अजयचं कौतुक करावं लागेल. अगदी बॉडी लाईन मध्ये टाकलेला बॉल पुल करण्याचा प्रयत्न राहिला. टायमिंग तितकंसं नव्हतं. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं, थोडीशी ताकद कमी पडली, टायमिंग कमी पडलं, परंतु ज्या पद्धतीने सी कॉर्नरला सुजित शेवाळे तैनात होते, अप्रतिम कॅच पकडला. सतीश देटे बाद होताना पाहायला मिळतात. नील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आजच्या दिवसामध्ये. आपण जर पाहिलं, मिस्टर KTPL, मिस्टर KSKPL, मिस्टर PMPL, अशा अनेक स्पर्धा ज्यांच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजचे किताब आहेत, असा खेळाडू आणि एक संपूर्ण सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित खेळाडू राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस पहा, थोडस अगदी क्रिजच्या पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आहे, जिथे थोडस बॅटर स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत, परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथं रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळेल का? हो, मिळेल. एकाला परतावं लागेल आणि नीलला परतावं लागतं या ठिकाणी. धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या थांबले. थोडस आपण जर पाहिलं ना, तर धावसंख्येला ब्रेक लावलाय. ब्रेक नाही तर मी म्हणेन हँड ब्रेक लावलाय. तब्बल 31 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 3 विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर, नवीन बॅट्समनचं नाव, बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत सांगा. बॅटरचं नाव अमर बामरस. आणि इथे पकडले पुन्हा एकदा कॅच. पहा, अमर बामरसना सुद्धा परत जावं लागतंय. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या राजे ग्रुप रांजणी आणि चौनेश्वर गावडी, आणि त्यांच्या विरोधामध्ये जळव जंगलवाडी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. चला, इथून पुढे 2 गाव एकचा थरार आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर, बॅट्समनचं नाव आम्हाला कळू द्या. योगेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु मित्रांनो, अजयच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. काय गोलंदाजी केली, म्हणजे आतापर्यंत अजिंक्य 1 रन खर्च केलेली नाही आणि 5 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्यात. म्हणजे बॉलिंग अनालिसिस तुम्ही पाहू शकता. अजयचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. शेवटचा बॉल, आणि शेवटचा बॉल डॉट येईल का पाहावं लागेल. आणि पहिलं मेडन षटक नाही येणार, कारण वाईट बॉल आलाय. रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते. वाईट बॉल आलाय म्हणजे 1 रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलकावरती जाऊया. पुन्हा एकदा धाव फलक आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 32 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. बॅट्समन नेम, बॅटरचं नाव सांगा प्लीज. राजू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जात आहेत. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल फ्लाय स्लिप मध्ये चालला. एका धावेसाठी 1 सिंगल तर प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सत्र क्रमांक 1 इथे समाप्त आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची मॅच तुम्ही पाहताय. कराड विरुद्ध उरमुडी. उरमुडीने प्रथम बॅटिंग करत असताना 33 धावा स्कोरबोर्डती लावल्या. 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. थोडीशी घाई करा. चला, टीम उरमुडी टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. निलेश मर्डेकर सर या प्लीज. आपण टॉस करणार आहोत आपण दोन्ही टीम मध्ये. टीम राजे ग्रुप रांजणी, चौनेश्वर गावडी आणि जळव आणि जंगलवाडी. कॅप्टन, कॅप्टन या प्लीज. दादा या. टॉस करणार आहोत आपण. महत्वपूर्ण टॉस असेल दोन्ही टीम साठी. 2 गाव एकचा थरार आता इथून पुढे आपल्याला नक्की पाहायला मिळेल, कारण पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित 2 गाव 1 चे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. निलेश मर्डेकर सर आपण या मुख्य व्यासपीठावरती. निलेश मर्डेकर सर टॉस साठी या प्लीज. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आणि सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अरुणभाई कदम यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या.
चंदू गाडगे मिस्टर 360 आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. KSK चे स्टार खेळाडू तेजस शिंदे यांना विनंती आहेत आपण मुख्य व्यासपीठावरती या. टॉस करूया आपण चला. सर्जेराव मामा वीर यांच्या शुभास्य हा टॉस होत आहे. मामांना विनंती आहे याने आपल्या शुभास्य आपण हा टॉस या ठिकाणी कव्हर करा. आता 2 गाव 1 संघ या संकल्पनेला आता सुरुवात होत आहे. त्याच्यामध्ये आता 2 संघ एकामेकासमोर आहे. काही संघ पाटण तालुक्यातील, काही संघ जावली तालुक्यातील आहेत. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, अजिंक्य बेलोशे नाणेफेकीच्या कौलचा आवाज. टेल इज अ कॉल. हेड आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. जळव जंगलवाडी या टीमने टॉस जिंकताय. काय घेत आहे आता लगेच सांगितलं स्पर्धेबद्दल जाता जाता आपले 2 शब्द. टॉसचा निर्णय पेंडिंग आहे, परंतु 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत तुम्ही आणि जळव आणि जंगलवाडी हा संघ खेळणार आहे. समोर रांजणी आणि गवडी आहे. टुर्नामेंट तर चांगले आहे, आता गेमवरती समजेल कसं काय तरी. निश्चित तुम्ही दोन्ही संघ चांगले खेळाल या ठिकाणी आपण आशा व्यक्त करूया. टॉस झालेला आहे. अजिंक्य बेलोशे अगोदर आपण तुम्ही खेळलेला आहात. आज गवडी आणि रांजणी 2 संघ एकत्रित खेळणार आहे. 2 गाव 1 संघ हा एक वेगळा फॉर्मॅट आहे. 1 गाव 11चं क्रिकेट आपण खेळत असो. आपल्या भावना कशा आहेत? चांगला फॉर्मॅट आहे. इकडनं पुढे टेनिसमध्ये पण कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे. निश्चित आपल्यालाही शुभेच्छा आहेत मॅचसाठी. हे होतं 2 गाव 1 संकल्पनेअंतर्गत जे मत आहे अजिंक्य बेलोशे यांचं. टॉस झालेला आहे. जळव आणि जंगलवाडी यांनी टॉस जिंकलाय. निर्णय प्रलंबित आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया, ऐकूया या मॅचचं धावतं वार्तांकन. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत. सुजित शेवाळे अप्रतिम बॅटिंग संपूर्ण दिवसामध्ये केली आणि सुरुवात देखील या मॅचची चांगली केली. यावेळेस तुम्ही पाहू शकता आडव्या बॅटनी सुजित शेवाळे डॉनचा अप्रतिम क्लासिकल फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे फ्लॅट पॅरलल स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये आणि कराड तालुक्याची खऱ्या अर्थाने ओपनिंग जोडी म्हटलं की राजीव कंक आणि सुजित शेवाळे हे नाव येतं. आज मात्र या दोघांनीही चांगली बॅटिंग केली, परंतु या सामन्यामध्ये सुरुवात पहा. 8 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत 2 बॉलमध्ये. यावेळेस लाईन चेक करावी लागेल, लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा त्या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय की हा वाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. 34 धावांची गरज आहे क्वार्टर फायनल क्रमांक 1 जिंकण्यासाठी कराड फायटर्स या टीमला. सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. यावेळेस फटका पाहू शकता तुम्ही. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर वॉटर स्ट्रोक वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये बॉलला डिपॉझिट केले प्रेक्षकांमध्ये. नाव आहे सुजित शेवाळे, मॅन फ्रॉम कराड. क्वालिटी स्ट्रोक. षटकार. 15 रन्स 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. थोडस आपण जर पाहिलं अगदी मिडल स्टंप पूर्ण हा बॉल ट्रॅव्हल होतोय पाठीमागे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत तुम्ही पाहिलं सुजित शेवाळे आक्रमक झालेत अगदी भारतीय टीम साठी. अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने बॅटिंग करतात त्या पद्धतीने सुजित शेवाळे या मॅच मध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळतोय. 16 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 16 रन्स 34 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 16 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डती लागतायत. मिस्टर KTPL, मिस्टर KSKPL, मिस्टर PMPL अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये ज्यांच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजचे किताब आहेत राजू कंक स्ट्राईक एंडला. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकता. बॅडमिंटन स्ट्रोक डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे मिस्टर KTPL राजू कंकच्या बॅटमधून एक स्टायलिश स्ट्रोक. 6 धावांसाठी. षटकार.
22 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात आणि 34 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. म्हणजे केवळ इथून पुढे 12 धावांची गरज आहे मॅच फिनिश करण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये कराड तालुका आणि या कराड तालुक्याचे दोन्ही लोकप्रिय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बॅटिंग करताना पाहताय. राजू कंक आणि सुजित शेवाळे. सतीश देटे यावेळेस पहा आउट ऑफ द लेग स्टंप आहे, वाईट बॉल आहे. 23 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 11 धावांची गरज आहे इथून पुढे. सतीश देटे गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. स्ट्राईक एंडला सुजित शेवाळे मिस्टर डॉन. यावेळेस फटका पहा कव्हर्स मध्ये खेळलाय. बॅकफुट पंच आहे. कव्हर्सला टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक क्रिकेटिंग स्ट्रोक सुजित शेवाळेच्या बॅट मधून. वाह, क्वालिटी अप्रतिम, सुंदर देखना स्ट्रोक. धावा मिळतील 4 चौकार. 27 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. काय फलंदाजी, प्रत्येकाला प्रेमात पाडेल, प्रत्येकाला आनंद देणारी फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे युवा खेळाडू अप्रतिम बॅटिंग करतोय. 27 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. सतीश देटे यावेळेस टप्पा चांगला आहे, अचूक टप्पा आहे. उसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 27 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती लागतायत. क्वार्टर फायनल क्रमांक 1 आहे. यावेळेस तुम्ही बॉल पाहू शकता. लेग साइडला पंच केलाय आणि पंचांनी सांगितलंय इट्स अ नो बॉल. बीमर प्लेयर 6 म्हणजे टोटल धावा येत आहेत 60. आणि पहिली क्वार्टर फायनल मिस्टर KTPL राजू कंक यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी ही क्रिकेट स्पर्धा क्वार्टर फायनल क्रमांक 1 मध्ये विजय होणारा संघ आहे कराड फायटर्स. अप्रतिम क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला 2 गाव 1 चे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. आपल्याला विनंती आहे. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि ते आम्ही डिक्लेअर करू, परंतु दोन्ही टीमचे खेळाडू आहेत